हिंगोली जिल्ह्यात मागच्या 3 दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होतोय। त्यातल्या त्यात वसमत तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे। वसमत तालुक्यातील अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टीदृश्य पाऊस झाला, त्यामुळे शेतीला जे आहे ते तळ्याचं स्वरूप आलं आहे। आता मी या सोयाबीनच्या शेतामध्ये, आपण जर बघितलं तर हे सोयाबीनचं शेत आहे आणि या सोयाबीनच्या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे। सोयाबीनच नव्हे तर कापसाची हीच परिस्थिती आहे। त्यामुळे हे सर्व पिके जे आहेत ते मागच्या काही तासापासून पाण्याच्या खाली आहेत। पूर्णतः शेतीला अनेक ठिकाणी तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। वसमत तालुक्यात अतिवृष्टी, अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली। त्यातल्या त्यात मागच्या 2 दिवसापूर्वी गुंडा गावातील 2 महिलांचा मृत्यू झाला पुराच्या पाण्यामुळे आणि काही शेळ्याही या ठिकाणी दगावल्या आहेत। त्यामुळे वसमत तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सर्वत्र या पावसाने जे आहे ते हांकार माजलेला आहे। आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या हातचं यापूर्वी सोयाबीन, उडीद आणि मूग गेले आणि आता सोयाबीन आणि कापूस ही शेतकऱ्यांचा हातचा जाती की काय असे शेतकऱ्यांना जे आहे ते आता धास्ती लागले। त्यामुळे सगळेच कापूस उत्पादक शेतकरी असतील, त्याचबरोबर हळद उत्पादक शेतकरी असतील आणि आता सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत। खरं तर सोयाबीन अवघ्या काही 15 दिवसावर काढायला, मात्र सोयाबीनच्या परिस्थिती अशी आहे की सोयाबीन मध्ये आता काढणीच्या वेळेला गुडघाभर पाणी आहे। त्यामुळे जे आहे ते सोयाबीन पिकाचं होत्याचं नव्हतं झाले आहे। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी निराश आहेत। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।